बघा त्यानंतर आपण बघतोय न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांच्याबाबत बघतोय आपण, लक्षात घ्या. यांच्याबद्दल एक तारीख लक्षात घ्या. 5 सप्टेंबर 2025 रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून यांनी शपथ घेतली. मुख्य न्यायाधीश म्हणून कोणी शपथ घेतली? श्री चंद्रशेखर यांनी शपथ घेतली. मग आता मुंबई उच्च न्यायालयाचे ते 49व्या क्रमांकाचे न्यायाधीश होते. मग यांच्या अगोदर विचार जर केला तर 48वा जो क्रमांक होता, 48व्या क्रमांकाचे मुख्य न्यायाधीश कोण होते? तर लक्षात घ्या, आलोक आराधे होते. आलोक आराधे हे होते, लक्षात असू द्या. आलोक आराधे होते, लक्षात घ्या. मुंबई उच्च न्यायालयाचे आता 49वे झाले. न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर झालेल्या यांनी 5 सप्टेंबर 2025 रोजी शपथ घेतली आणि मुंबई उच्च न्यायालयाचे ते 49वे होते. त्या अगोदर 48व्या क्रमांकाचे आलोक आराधे होते. मग आता न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांचा जीवन परिचय आपण जर थोडक्यात बघितला तर यांचा जन्मही सुद्धा आपल्याला महत्त्वाचा आहे. आता तुम्हाला मागच्या वेळेस भूषण गवईवर प्रश्न विचारला, जे सरन्यायाधीश होते, तर त्यांचा जन्म तारीख सुद्धा विचारली गेलेली होती परीक्षेमध्ये. आता तुम्ही जर मागचा पेपर बघितला तर बघा 25 मे 1965 रोजी यांचा जन्म झालेला आहे. राजस्थान या कुठे कुठे राजस्थानमध्ये राजस्थान नाही, सॉरी, झारखंड राज्यामध्ये झालेला आहे. 25 मे 1965 रोजी रांची, झारखंड येथे जन्म झालेला आहे. आता झारखंड बद्दल जर बघितलं तर झारखंड राज्याची स्थापना 2000 साली झालेली आहे. आता याला 25 वर्ष पूर्ण झाले. झारखंड या राज्याला 25 वर्ष पूर्ण झाले. हे 3 राज्य होते, CUZ हे ट्रिक्स आहे. छत्तीसगड, उत्तराखंड आणि झारखंड हे तिन्ही राज्य 2000 साली निर्माण केलेले राज्य आहे. आणि आता या राज्यांच्या निर्मितीला 25 वर्ष पूर्ण झाले. त्यामुळे यांच्यावर प्रश्न या राज्यांच्या म्हणजे बघा